नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी डॉक्टर कैलाश फुलमाई, इतिहास विभाग प्रमुख, रेणुका कॉलेज बेसा, नागपूर, आपले सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपणाकरिता मी प्राचीन भारतातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटना म्हणजे बौद्ध धर्म या विषयावर घेऊन आलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना माहीतच आहे की बौद्ध धर्माला भारताच्याच नव्हे तर जागतिक इतिहासामध्ये किती महत्त्व आहे आणि म्हणूनच बौद्ध धर्माची व्याप्ती आणि त्याची विशेषता व त्याचे महत्त्व बघता बौद्ध धर्माला प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये त्यासोबतच जगाच्या इतिहासामध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाचे स्थान। तर अशा या महत्त्वपूर्ण विषयावर आज आपण मित्रांनो सविस्तर चर्चा करणार आहोत। तर चला मग आज आपण बघूया बौद्ध धर्म। बौद्ध धर्म बघत असताना सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला बघावं लागेल की बौद्ध धर्माची स्थापना कशी झाली, कोणी केली, कोणत्या परिस्थितीमध्ये बौद्ध धर्म स्थापन झाला, तसेच आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते, बौद्ध धर्म स्थापनेकरिता कोणती कारणे कारणीभूत होती, त्यासोबतच बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचे जीवनचरित्र आपण सविस्तर बघूया। तसेच गौतम बुद्धांनी सांगितलेले सिद्धांत, त्यांचे तत्वज्ञान याचाही आपण सखोल अभ्यास करूया, जसे की आर्य सत्य, अष्टांग मार्ग, पंचशील याविषयी आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम बघूया की बौद्ध धर्म निर्माण ज्यांनी केला त्या गौतम बुद्धाचे जीवनचरित्र। तर गौतम बुद्धाचे जीवनचरित्र बघत असताना मी आपणास सांगू इच्छितो की त्या काळची म्हणजे प्राचीन काळची परिस्थिती कशी होती। तिथे त्यावेळी लहान लहान राज्य होते आणि असंच एक कपिलवस्तू नावाचं राज्य होतं। या कपिलवस्तू राज्याचे शुद्धोधन हा राजा होता। शुद्धोधन राजाच्या पत्नीचं नाव महामाया होते। त्यांना इसवी सन पूर्व 567 मध्ये एक अपत्य झालं आणि त्या मुलाचं नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले। परंतु सिद्धार्थाच्या जन्मानंतर 7व्याच दिवशी त्याच्या आईचा म्हणजेच महामायाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर सिद्धार्थाचं संपूर्ण पालन पोषण त्याची मावशी गौतमी हिने केले, म्हणून पुढे सिद्धार्थाला गौतम असे म्हटल्या जाऊ लागले। सिद्धार्थाचे बालपण अगदी लाडात व ऐश्वर्यात गेले, कारण तो एक राजाचा मुलगा होता, वातावरण चांगलं होतं। परंतु
सिद्धार्थ स्वभावाने फार विचारी होता, दयाळू होता आणि म्हणूनच राजा शुद्धोधनाला आपल्या मुलाची चिंता वाटू लागली. जरी त्याचं पालन पोषण त्याच्या मावशी गौतमीने केले, पुढे असं झालं की याच गौतमी सोबतच शुद्धोधन राजाने विवाह सुद्धा केला होता. तर सिद्धार्थ हा लहानपणापासूनच त्याच्या आचार विचारामध्ये फारच आपल्याला वैचारिकपणा दिसत होता. त्याची विचार क्षमता फार उच्च कोटीची वाटत होता. तो अत्यंत विनम्र होता, दयाळू होता आणि त्यामुळेच त्याच्या वडिलाला सतत त्याची चिंता वाटत होती आणि म्हणूनच त्याला कोणत्याही सुख सोयी मध्ये कमतरता भासणार नाही याची व्यवस्था त्याच्या वडिलांनी केली. त्यासोबतच अशी एक गोष्ट सांगितली जाते की सिद्धार्थाच्या जन्माच्या पूर्वी एक महान साधू त्यांच्या राजवाड्यात आलेला होता आणि त्याने असे भविष्य वर्तविले होते की जो तुम्हाला मुलगा होणार आहे तो एकतर फार मोठा महान साधू होणार किंवा तो एक चक्रवर्ती राजा होणार. आणि कोणत्याही राजाला असं वाटते की आपला मुलगा हा चक्रवर्ती राजाच व्हावा, तो साधू संन्यासी होऊच नाही. आणि म्हणूनच तो राजाच कसा बनेल, चक्रवर्ती राजाच कसा बनेल याच्यासाठी सर्व सुख सुविधा आणि तसं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न राजा शुद्धोधन यांनी केला. आणि म्हणून सिद्धार्थ वयात आल्यानंतरच वयाच्या 21व्या वर्षी त्याचा विवाह एका सुंदर स्त्रीशी म्हणजे यशोधरा नावाच्या मुलीशी विवाह लावण्यात आला. त्याला लवकरच 1 वर्षातच पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आणि त्या मुलाचे नाव राहुल असे ठेवण्यात आले. या मी तुम्हाला जे काही पिक्चर शेअर केले आहे यामध्ये त्याच्या विवाहाचे प्रसंग तुम्हाला दिसते आहे. त्यानंतरचा प्रसंग राजवाड्यामध्ये सिद्धार्थ फिरत असताना आपल्या भक्तीतून आपल्याला ते दिसते आहे. पुढे सिद्धार्थ संन्यासी बनाला जात असताना चित्र आहे. त्यानंतर तो तपश्चर्या करीत असतानाचे चित्र आपल्याला तुम्हाला दिसत आहे. ते पुढे त्यांनी ते व्रत केल्यानंतर उपवास सुरू केले आणि त्यांना कशा प्रकारे खीर देण्यात आली ते आहे. नंतर त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांचे जे उपासक बनले त्या संदर्भात चित्र आहे. नंतर त्यांनी लोकांना प्रवचन देत असताना, भिक्षा मागत असताना असे चित्रे या चित्रातून तुम्हाला गौतम बुद्धाचं संपूर्ण जीवन चरित्र सांगण्याचा माझा थोडक्यात प्रयत्न आहे. तर या संपूर्ण चित्रातून आपल्याला गौतम बुद्धाचे जीवन चरित्र स्पष्ट होत आहे. तर आपण आतापर्यंत बघितलं की कशा प्रकारे गौतम म्हणजे सिद्धार्थाचा विवाह झाला, त्याला एक मुलगा झाला, त्याचं नाव राहुल होतं. परंतु यानंतर मात्र सिद्धार्थाच्या जीवनाला वयन लावणारी एक घटना कपिल वस्तूमध्ये घडली आणि ती म्हणजे कपिल वस्तूला लागून असलेल्या रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलीय यांच्यामध्ये वाद विकोपाला गेला आणि शाक्य संघाने युद्ध करण्याचा निर्णय घेतला. त्याला मात्र राजकुमार गौतम म्हणजे सिद्धार्थ यांनी विरोध केला. आता शाक्य संघाला विरोध करणे म्हणजे देशद्रोह त्यावेळी नियम होते.
कारण संघाने घेतलेला नियम राजावर बंधनकारक होता. जर आपण सभा आणि समिती वैदिक धर्मातील आपण ज्यावेळेला शिकलो तेव्हा याविषयी आपण माहिती बघितली आहे मित्रांनो. तर ज्यावेळेला राजकुमार सिद्धार्थाने शाक्य संघाचा निर्णय मान्य केला नाही आणि त्याने युद्धाला विरोध केला, तेव्हा शाक्य संघाने 3 पर्याय सिद्धार्थासमोर ठेवले. एक म्हणजे त्यांनी सैन्यात भरती होऊन युद्धात भाग घ्यावे. दुसरं, त्यांनी शाक्य गणराज्य सोडून जावे. आणि तिसरं, शुद्धधन राज्याची जमीन संपत्ती सर्व जप्त करून त्याला राजपदावरून खाली घेतले. तर हे 3 पर्याय यावेळेला राजकुमार गौतमात पुढे ठेवण्यात आले, तेव्हा राजकुमार गौतमाने पर्याय निवडला, तो म्हणजे दुसरा, शाक्य गणराज्य सोडून. कारण सैन्यात भरती होऊन युद्ध करणे गौतमाला शक्य होते, कारण ते अत्यंत अहिंसावादी होते आणि युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही असं त्याचं ठाम मत. दुसरं असं की आपल्या वडिलांचा राजपाट जाणे, त्यांची संपत्ती जप्त होणे, त्यांच्यावर वाईट दिवस आणणे हे सुद्धा कोणत्याही मुलाला मान्य नव्हते, असणारच नाही. तसंच गौतमाला सुद्धा मान्य नव्हते आणि म्हणून त्यांनी शाक्य गणराज्य सोडून जाण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच मित्रांनो, आपण आजपर्यंत अनेकदा बौद्ध धर्माविषयी वाचलं असेल किंवा ऐकलं असेल, तर तुम्हाला हीच कहाणी ऐकायला मिळाली असेल की एकदा गौतम बुद्ध म्हणजे सिद्धार्थ आपल्या राजधानीमध्ये फिरत असताना, तो दौरा करत असताना त्याने एक वृद्ध, रोगी, प्रेत, संन्याशी असे बघितले आणि मग त्यांना शेवटी दिसला तो म्हणजे संन्याशी, आणि संन्याशीच्या चेहऱ्यावर अत्यंत तेज दिसलं आणि मग प्रफुल्लित वाटला आणि म्हणून त्यापासून प्रेरणा घेऊन गौतमाने सुद्धा संन्याशी बनण्याचा निर्णय घेतला आणि तो संन्याशी बनला. तर ही एक कहाणी सांगत जाते, परंतु ही कहाणी माझ्या मते थोटांग आहे. खरी कहाणी शाक्य आणि कोलिये यांच्यामध्ये झालेला वाद ही आहे. तर घेतलेल्या निर्णयानुसार तो रात्रीच्या वेळेला, सिद्धार्थ रात्रीच्या वेळेला वयाच्या 29व्या वर्षी घरून निघून गेले आणि त्यांनी संपूर्ण आपल्या पाशी असलेल्या वस्तूंचा त्याग केला आणि एक साधारण संन्यासाचे जीवन ते आता जंगलात इकडे तिकडे भटकत घालवू लागले. पुढे त्यांनी फार तपश्चर्या केली, पण त्यांना कोणतीही मुक्तीचा मार्ग मात्र मिळत नव्हता. असे भटकत असतानाच ते बिहारमधील गया येथे आले आणि तेथील निरंजन नदीच्या काठी एका पिंपळाच्या वृक्षाखाली त्यांनी ते तपश्चर्या राहून ध्यानस्थ बसले आणि तेथेच त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झाले. आणि म्हणून ते ज्या वृक्षाखाली बसले होते त्या वृक्षाला बोधी वृक्ष असे म्हटले जाते. तर ज्या गावात ते होते ते गाव म्हणजे गया, त्याला आता लोक बुद्ध गया असे म्हणू लागले. तर त्यांना कोणी शाक्य मुनी किंवा तथागत या नावानेही आता संबोधित करीत होते
आणि त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं त्या ज्ञानाचा त्यांनी जो प्रसार केला त्याला ज्ञान प्राप्त झालं, त्याला बोध झाला, म्हणजे ते बौद्ध असं. यावरून त्यांचे आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले. त्यांचे जे अनुयायी झाले ते बौद्ध या नावाने संबोधित आपण करतो आहात. आणि अशा प्रकारे त्यांचे जे विचार आहेत ते बौद्ध धर्म, त्यांचे जे सिद्धांत आहे, त्यांचे विचार आहे ते मान्य करणारे लोक म्हणजे बौद्ध धर्मीय असं म्हटलं जाऊ लागलं. तर गौतम बुद्धाने ना जे ज्ञान प्राप्त झालं त्याचा उपयोग त्याने स्वतःसाठी करून घेतला नाही, तर जनकल्याणाकरता करून घेतला. त्यांचा मूळ उद्देश होता तो कोणता, तर जनतेची, प्रजेची दुःखातून मुक्तता करणे हे त्याच्या जीवनाचे अंतिम ध्येय होते. की कोणताही व्यक्ती हा दुःखमय नसला पाहिजे, त्याची दुःखातून मुक्तता झाली पाहिजे. आणि म्हणूनच या त्यांच्या विचारामुळे, त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच गौतम बुद्धाला महामानव असे म्हटले जाते. आपल्या ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्धाने पहिले प्रवचन सारनाथ इथे दिले. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की सारनाथ इथे सम्राट अशोकाने जे स्तंभ आणि स्तूप निर्माण केले त्या स्तंभावरूनच आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजमुद्रा म्हणून त्याला मान्यता देण्यात आली आणि ते आजही आपल्या देशाच्या राजमुद्रेवर झळकताना आपल्याला दिसून येते. तर गौतम बुद्धाने मगध, कोसल, हंग इत्यादी अनेक ठिकाणी बिहारच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला, आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले. बौद्ध धर्माचं पालन करण्यास अत्यंत बौद्ध धर्म सोपा आणि सरळ होता, त्यामुळे सहज अनुयायी वाढत गेले. कारण बौद्ध धर्मामध्ये सर्वांना समान वागणूक, समानता, स्त्री पुरुष, लिंगभेद, गरीब श्रीमंत, लहान मोठा असा कोणताही भेदभाव आपल्याला बौद्ध धर्मामध्ये दिसून येत नाही. त्यासोबतच बौद्ध धर्माच्या प्रसाराकरिता सिद्धार्थाने भिक्षू संघाची स्थापना केली आणि सतत आपल्या विचारांचा प्रचार प्रसार ते नेहमी करत असत. अशा या सिद्धार्थ गौतम बुद्धाचा वयाच्या 80व्या वर्षी इसवी सन पूर्व 487 कुशीनगर येथे मृत्यू झाला. या घटनेला महापरिनिर्वाण असे म्हटले जाते. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण गौतम बुद्धाचं चरित्र थोडक्यात बघितलं. आता बघू आपण गौतम बुद्धाची शिकवण कशी होती. तर सर्वप्रथम बघू आपण त्यांचे 4 आर्य सत्य. त्यातलं पहिलं आर्य सत्य होतं ते म्हणजे दुःख. संसार हा दुःखमय आहे. आयुष्यात जन्म, वृद्धत्व, रोग, निराशा, मृत्यू हे सर्व दुःखाचे कारण आहे. संसारात कोणीही सदा सुखी नाही. अप्रिय वस्तूच्या प्राप्तीने आणि प्रिय वस्तूच्या वियोगाने मानवाला दुःख होते. भारतांबे म्हणून गेले, सुख पाळता दवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आणि म्हणूनच या आर्य सत्तामध्ये गौतम बुद्धाने सांगितलं की जीवन हे दुःखमय आहे. त्यांनी दुसरं आर्य सत्य सांगितलं ते म्हणजे दुःख समुदाय. प्रत्येक दुःखाच्या मागे काहीतरी कारण आहे आणि ते कारण म्हणजे कोणतं? तृष्णा, लोभ,
हाव हे होतं. अति इच्छेमुळे माणसाला माणसामध्ये शरीरामध्ये आपल्यामध्ये रोग, लोभ, द्वेष, अहंकार, संघर्ष निर्माण होते आणि त्यातून दुःखाचा उदय होतो. म्हणजे दुःखाचं मूळ कारण काय मित्रांनो? तर तृष्णा, लोभ, हाव, अति इच्छा. तिसरं अर्थ सांगितले म्हणजे दुःख निरोध. दुःख निरोध म्हणजे दुःखापासून सुटका होणे. एकदा सुटका झाली की आपली जी आसक्ती आहे, जी आपला हाव आहे, लोभ आहे, द्वेष आहे, तो आपोआपच नष्ट होतो व मनुष्याला सुखाचा अनुभव घेता येतो. आणि चौथं आहे ते म्हणजे दुःख निवारण मार्ग. आणि दुःखाचा नाश करण्याचा मार्ग म्हणजे अलौकिक बुद्धिमत्ता, शील, अहिंसा आणि समाधी होय. म्हणजेच अष्टांग मार्ग. ज्यांनी अष्टांग मार्गाचं पालन तंतोतंत केलं तो जीवनामध्ये कधीही दुःखी राहू शकत नाही, त्याची दुःखातून मुक्तता होईल असं गौतम आहे आपल्या प्रवचनातून, आपल्या सिद्धांतातून स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येते. तर चला मग आता आपण बघूया आर्य अष्टांग मार्ग. तर अष्टांग मार्गातील पहिला मार्ग होता तो म्हणजे सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे विश्वास व गाढ श्रद्धा ठेवणे, म्हणजेच आर्य सत्याची जाणीव ठेवणे की जीवन हे दुःखमय आहे. दुःखाचं कारण ही आपली आसक्ती आहे, आपली हाव आहे, अति इच्छा आहे, लोभ आहे आणि दुःख निवारण्याचा मार्ग सुद्धा आहे. तर आपल्याला ही चार आर्य सत्याची सदैव जाणीव असायला पाहिजे, सम्यक दृष्टी असायला पाहिजे आपली. दुसरं होतं ते म्हणजे अष्टांग मार्गाचं म्हणजे सम्यक संकल्प. संकल्प म्हणजे दृढ निश्चय. केवळ सत्य जाणल्याने जीवन दुःखमय आहे असं म्हटल्याने दुःख नाहीसे होणार का? नाही. तर सत्य जाणल्याने कार्यभार साध्य होत नाही, तर ते साध्य करण्यासाठी मोह, माया, हिंसा यापासून मुक्त होण्याचा संकल्प करणे, दृढ निश्चय करणे की मी आजपासून कोणत्याही मोह, माया याला बळी पडणार नाही, मी जीवनामध्ये हिंसा करणार नाही, संघर्ष झाला नाही तर दुःख होणारच नाही, लोभ केला नाही, इच्छा केला नाही, आसक्ती ठेवली नाही तर दुःखाचा प्रश्न निर्माण होत नाही. तिसरं आहे मित्रांनो म्हणजे सम्यक भाषा. मानवाने नेहमी आपली भाषा मृदू ठेवावी. इतरांना दुःख होईल असे कठोर भाषण करू नये, सदैव स्मित हास्य करावे. चौथं आहे ते म्हणजे सम्यक कृती. व्यक्तीने सदैव सत्कर्म करावे. आपल्याला माहित आहे की आपलं जीवन मान चालवण्याकरिता, आपला प्रपंच चालवण्याकरिता आपल्याला काम करावं लागतं, कार्य करावं लागतं, परंतु आणि यासाठी पैसा कमावा लागतो, परंतु हा पैसा चोरी करून कमावणे नव्हे, डाका टाकून, लूटमार करून, दुसऱ्याला फसवून, भ्रष्टाचार करून नाही. तर आपली कृती कशी असली पाहिजे? सम्यक कृती असली पाहिजे. त्याच्यामध्ये आपण बघतो की हिंसा, चोरी, व्यभिचार करू नये, दान धर्म व सदाचाराचा मार्ग धरावा, म्हणजेच आपण सम्यक कृती करावी. नेक्स्ट अष्टांग मार्ग आहे तो म्हणजे सम्यक उपजीविका. सचोटी व प्रामाणिकपणे आपली उपजीविका करावी. नैतिकतेने मिळवलेल्या संपत्तीवरच आपली उपजीविका करावी. लूटमार करून नाही, भ्रष्टाचार करून नाही, दुसऱ्याला फसवून नाही, तर नैतिक मार्गाने मेहनत करून, कष्टाने
प्राप्त केलेल्या संपत्तीवर आपला अधिकार सांगावा. नेक्स्ट अष्टांग मार्गाचे म्हणजे सम्यक स्मृती. मनुष्याने विवेकी राहावं, आत्मसन्मान करावा, विषय भोग दुःखमय है याची सतत जाणीव ठेवावी मित्रांनो. आणि त्यानंतर आहे सम्यक प्रयत्न. मनुष्याने प्रयत्न करून मनुष्य आपल्या मनाला व शरीराला शिस्त लावायला हवी. सुविचार, विनम्रता अंगी आणायला पाहिजे. यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे ना, की आपण आपल्याला स्वतः आपल्याला शरीराला मनाला सवय लावायला पाहिजे चांगल्या गोष्टीची. विनम्रता आपल्या अंगी असायला पाहिजे. आणि शेवटचं अष्टांग मार्ग आहे तो म्हणजे सम्यक समाधी किंवा सम्यक चिंतन. एकाग्रता वाढवा, ज्ञानस्थ होऊन ज्ञान प्राप्ती करावी. एकाग्रतेमुळे काय होते, चिंतन मुक्त होऊन मनातील सर्व भ्रम दूर होते आणि मनाला शांती लाभते. आणि म्हणून रोज कमीत कमी 5 मिनिटं आपण शांत ज्ञानस्थ बसलं पाहिजे. त्यामुळे आपल्या मनाला फार शांत वाटते, दिवस चांगला जातो, समाधानी वाटते, आनंदी राहते. म्हणजेच सुखमय जीवन आपलं होतं, आपली दुःखातून मुक्तता. तर अशा प्रकारे आपण आर्य अष्टांग मार्ग बघितले. त्यानंतर आपण बघू की बौद्ध धर्माचा भारतच नव्हे तर जगामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा या बौद्ध धर्माच्या प्रसाराकरिता कोणकोणती कारणे कारणीभूत होती, तर मी थोडं फास्ट सांगतो मला. एक म्हणजे गौतम बुद्ध स्वतः, त्यांचा आपण जर व्यक्तिमत्व बघितलं तर एक राजाचा मुलगा असूनही त्यांनी एक साधारण जीवन जगलं. लोकांच्या जनकल्याणाकरिता, जनतेची दुःखातून मुक्तता करण्याकरिता एक व्यक्ती सतत प्रयत्न करतो आहे, चिंतन करतो आहे, मनन करतो आहे, तपश्चर्या करतो आहे. तर त्या व्यक्तीचा प्रभाव आपोआपच सर्वसामान्यावर पडला आणि त्यामुळे बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार. दुसरं म्हणजे बौद्ध संघ त्यांनी जो स्थापन केला, त्या बौद्ध संघामध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांनाही स्थान देण्यात आलं. आणि बौद्ध संघाने या भिक्षूंनी संपूर्ण भारत नव्हे तर जगामध्ये जाऊन सुद्धा मोठ्या प्रमाणात आपले गौतम बुद्धाचे विचार लोकांपर्यंत पोहोचले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात अनुयायी वाढले आणि बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार झाला. त्यानंतर कारण आहे ते म्हणजे लोकभाषेचा स्वीकार. त्यावेळची लोकांची जनतेची जी भाषा होती त्यावेळेला पाली भाषा होती, प्राकृत भाषा होती. जी भाषा होती त्या भाषेमध्ये ते विचार लोकांना पटवून देण्याचं काम केलं आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार झाल्याचं आपल्याला दिसून येते. दुसरं कारण आहे ते म्हणजे समानतेची बाब, समानता. स्त्री पुरुष, लिंगभेद, गरीब श्रीमंत, लहान मोठा असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान भूमिकेवर वागणूक देणे, समानतेची वागणूक देणे हे सिद्धार्थाचे धोरण होते. आणि त्यामुळे या समानतेमुळे कोणत्याही विषमता नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांनी बौद्ध धर्माला जवळ केलं आणि त्यामुळे बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार झाला दिसून येतो. राजाश्रय नेक्स्ट कारण आहे ते म्हणजे, तर या काळातील अनेक राजांनी बौद्ध धर्म स्वीकारला. खास करून आपण सर्वांना माहित असलेलं नाव म्हणजे सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला आणि फक्त स्वीकारून थांबले नाही तर बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी मोठ्या प्रमाणात कार्य केले. त्यांच्या प्रयत्नामुळे आपण बघतो की आज आशिया खंडामध्ये जो बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार दिसून येतो तो संपूर्ण प्रचार प्रसार हा सम्राट अशोकामुळे झाला.
त्यांच्या प्रयत्नामुळे झाला. तर राजाश्रय मिळाल्यामुळे सुद्धा फार मोठा फायदा बौद्ध धर्माला झालेला आपल्याला दिसून येते. आणि जुळते घेण्याची वृत्ती, एक ताटक भूमिका नाही तर मध्यम मार्ग बौद्ध धर्मात तत्वज्ञान सांगते की निरर्थक गोष्टीवर चर्चा करून विचार करून आपलं डोकं खराब करत पडलं. तर ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याला सहजतेने अत्यंत साध्या आणि सोप्या मार्गाने जीवन जगणे आणि आपण स्वतःला आनंदी ठेवणे हे सांगितल्यामुळेच मोठ्या प्रमाणात आपल्याला बौद्ध धर्माचा प्रचार झाला दिसतो. यासोबतच आपल्याला बौद्ध धर्मामध्ये दोन पंथ दिसून येतात. एक म्हणजे महायान पंथ आणि दुसरा हीनयान. तर गौतम बुद्धाच्या मृत्यूनंतर झालं काय की लोकांच्या आचार विचारात फार मोठ्या प्रमाणात फरक पडू लागला आणि त्यातूनच हे दोन पंथ अस्तित्वात आलेला आपल्याला दिसून येतो. एक म्हणजे महायान पंथ, हा एक नवीन पंथ होता. हा पंथ गौतम बुद्धाची मूर्तीची स्थापना करून त्याची पूजा अर्चा करणारा होता. या पंथामध्ये भूत, त्यासोबतच तंत्र मंत्र यांनाही स्थान होतं. आणि गौतम बुद्धाने सांगितलेल्या विचारासोबतच काही नवीन विचार यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले होते, म्हणजे पूजा अर्चेला मान्यता देण्यात आली होती. त्यासोबतच गौतम बुद्धाने सांगितलेल्या विचाराला बाजूला सारून म्हणजे धर्म टिकून राहावा, त्याचा प्रचार प्रसार व्हावा या कार्यक्रमाला थोडीशी म्हणजे धार्मिक सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला पूजा अर्चा तंत्र मंत्र हे मान्य करण्यात आले. कशामध्ये? महायान पंथ. तर हीनयान पंथ जे लोक होते, हीनयान पंथीय, ते कट्टर बौद्ध धर्मीय होते, जे गौतम बुद्धाने सांगितलं तसा व्यवहार करणारे होते. येथे जसं गौतम सांगितलं की मी भगवान नाही आहे, मी देव नाही, ईश्वर नाही, माझी पूजा अर्चा करू नये, तर ते पूजा अर्चा करत नव्हते, त्यांच्या मूर्तीची स्थापना करीत नव्हते, ते तंत्र मंत्र सुद्धा मानत नव्हते आणि अत्यंत साधं सरळ जीवन जगत होते. तर हा पंथ होता हीनयान पंथ. तर अशा या बौद्ध धर्माचा ऱ्हास सुद्धा झाला. त्या ऱ्हासाकरिता कोणकोणती कारणे होती तेही आपण थोडक्यात बघूया. तर बौद्ध धर्माच्या ऱ्हासाकरिता पहिलं कारण जे दिसून येते म्हणजे राजाश्रय नष्ट. सम्राट अशोकानंतर आपल्याला राजा कनिष्क वगैरे दिसतात, परंतु पाहिजे त्या प्रमाणात पुढे मात्र राजाश्रय न लाभल्यामुळेच आपल्याला बौद्ध धर्म हा ऱ्हासाला गेल्याचं किंवा त्याचं पतन झालं दिसून येतं. दुसरं आहे ते म्हणजे हिंदू धर्माचे पुनर्जीवन. वैदिक धर्मातील वाईट प्रथा परंपरेमुळेच खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार वाढला. परंतु ज्यावेळेला हिंदू धर्माचे पुन्हा पुनर्जीवन झालं, इथे भागवत धर्म त्यासोबतच कर्म मार्गाला महत्व आलं, तेव्हा मात्र बौद्ध धर्माकडे लोकांनी पाठ फिरवली आणि बौद्ध धर्माचं पतन झालं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर कारण अंतर्गत भ्रष्टता, भिक्षूंना फार महत्वाचं स्थान होतं, परंतु नंतर आपल्या असं दिसून आलं अनेक ठिकाणी भ्रष्टाचार होताना दिसून आले.
त्यांचं राहणीमान सुद्धा आपल्याला बदल दिसून आलं आणि त्यामुळे लोकांना त्यावर विश्वास आला नाही आणि पुढे बौद्ध धर्माचं त्यातूनच पतन झालं. त्यानंतर कारण आपली विदेशी आक्रमण, जी संस्कृती बौद्ध संस्कृती होती, त्यांचे जे आपल्या अवशेष होते, म्हणजे स्तूप होते, स्तंभ होते, ते विदेशी आक्रमणाने इथे नष्ट करून टाकले, त्याला तोडले, काही इथून विदेशात घेऊन गेले आणि त्यामुळेच फार मोठा आघात बौद्ध संस्कृतीवर झाला आणि यामुळे सुद्धा आपल्याला बौद्ध धर्माचा पतन किंवा ह्रास झालेलं दिसून येते. पंथभेद मी आता तुम्हाला सांगितलं की महायान आणि हिनयान पंथ होते आणि हे दोन पंथ आहे. मग कोणता पंथ आपण स्वतः अवलंबता, ही जनतेच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला आणि मग दोन्ही पंथ निवडायचे, आपला जुनाच वैदिक धर्म बरा अशी भावना लोकांची झाली आणि त्यातूनच बौद्ध धर्माचं पतन झालेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर बौद्ध धर्मामध्ये अनेक दोष शिरले, जसं की आपण सांगितलं की गौतम बुद्धाच्या मूर्तीची स्थापना करणे, पूजा करणे, दानच्या नावावर लोकांकडून जबरदस्तीने पैसे घेणे, पैतान पाठ वगैरे करून घेणे, तंत्र मंत्र, यामुळे सुद्धा लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचं कन्फ्युजन वाढत गेलं आणि त्या गोंधळलेल्या स्थितीमधूनच आपण बघतो की लोकांनी त्यांची पाठ फिरवली आणि पुढे मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माचा ह्रास झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर दुःखाचे तत्वज्ञान सुद्धा लोकांना आता मान्य होऊ लागले नाही आणि त्यामुळे सुद्धा पतन झालं असं एक कारण सांगण्यात जाते. त्यासोबतच भिक्षूंमध्ये द्रव्य लालसा, आता भिक्षू जे कालपर्यंत साधं आणि सरळ जीवन जगत होते, 4 घर मागूनच म्हणजे भिक्षा मागूनच ते आपलं पोट भरत होते, ते आता संपत्ती जमा करू लागले, चांगलं राहणीमान राहू लागले आणि त्यामुळे लोकांचा आता त्या भिक्षूंवर विश्वास राहिला नाही आणि परिणामी त्यांनी सांगितले विचार लोकांना आता मान्य होऊ लागले नाही आणि त्यामुळे बौद्ध धर्माचा ह्रास किंवा पतन झालेला आपल्याला दिसून येते. परंतु यासोबतच मित्रांनो, बौद्ध धर्माने म्हणजे काय काय दिलं किंवा याच्यातली काय काय सांस्कृतिक विशेषता होती, कोणता सांस्कृतिक प्रभाव पडला, हेही आपल्याला बघणे आवश्यक आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे दिसून येतं अंधश्रद्धा विरुद्ध सामाजिक जागृती. गौतम बुद्धाने फार मोठी अंधश्रद्धा विरुद्ध जागृती केली की वेद, उपास, तापास, व्रत, वैकल्प यांना काही स्थान नाही, काही फायदा नाही. देव धर्म पूजा अर्चा करून काही उपयोग होत नाही, हे सर्व थोतांग आहे. मी सांगतो म्हणून तुम्ही ऐकू नका, तर तुमच्या सत्सद विवेक बुद्धीला जे पटते ते ऐका, ते मान्य करा. ही विचार ज्यावेळेला गौतम बुद्धांनी सांगितले ते आतमध्ये सांगायचं तात्पर्य काय की अंधश्रद्धा विरोधी फार मोठी सामाजिक जागृती करण्याचं काम जर कोणी केलं असेल ते बौद्ध धर्माने. दुसरं म्हणजे नैतिक आचरण, व्यक्तीने आपलं आचरण अष्टांग मार्गाचं पालन करून करावं, हे हा फार मोठा सांस्कृतिक प्रभाव जगाला प्रेरणा देण्याचं काम बौद्ध धर्मानं केलेलं आपल्याला दिसून येतं. अहिंसेवर जोर, ज्या काळामध्ये छोट्या गोष्टीसाठी लोक तलवारी घेऊन बाहेर पडायचे, त्या काळामध्ये गौतमाने अहिंसेवर जोर दिला. हिंसेने कोणाचंही बरं होत नाही. त्यांच्या जीवनातला आपला प्रसंग माहिती आहे की शाक्य आणि कोलिय यांच्यामध्ये संघर्षाची जेव्हा स्थिती आली तेव्हा त्यांनी अहिंसेवर जोर दिला. मी युद्ध करणार नाही, वाटल्यास मला आपलं राज्य सोडणे भाग पडलं तरी चालेल, आणि त्याने सोडलं, करून दाखवलं. ते एक कर्ते पुरुष होते, कर्ते सुधारक होते, बोलके नव्हते, फक्त बोलून चालत नव्हते आणि त्यामुळे त्यांच्या कार्याचा फार मोठा प्रभाव जनसामान्यावर पडलेला आपल्याला दिसून येतो.
संघ व्यवस्थेची निर्मिती, त्यांनी जे संघ स्थापन केले, बौद्ध संघ स्थापन केला, त्या बौद्ध संघामुळे सुद्धा फार मोठा प्रभाव पडला आपल्या दिसून येते. बोली भाषेचं महत्व वाढवलं. लोकांची जी बोली भाषा आहे त्या भाषेमध्ये त्यांना त्यांचे विचार सांगायचे, त्या भाषेमध्ये त्यांना पटवून सांगायचं. हे महत्व, बोली भाषेचं महत्व बौद्ध धर्माने जगाला पटवून दिलं. त्यानंतर समानतेची शिकवण दिली की कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी स्त्री नाही, कोणी पुरुष नाही, सर्व समान आहे. सर्वांना समानतेने वागवलं पाहिजे. श्रीमंत आहे म्हणून त्याला फार मान सन्मान द्यायचा, गरीब आहे त्याला पण तुच्छ वागणूक द्यायची. तो शूद्र आहे म्हणून त्याला तुच्छ वागणूक, आणि तो ब्राह्मण आहे म्हणून त्याला फार उच्च वागणूक. ही भावना, ही विचारसरणीच गौतमाने नष्ट केली. या विचारसरणीवर फार मोठा जर हल्ला केला असेल, सर्वप्रथम तो केला कोणी? बौद्ध धर्मामध्ये गौतम बुद्धाने किंवा बौद्ध धर्माने केला. आणि म्हणून हा फार मोठा सांस्कृतिक प्रभाव पडल्याचा आपल्याला या त्यांच्या समानतेच्या वागणुकीमुळे दिसून येतो. त्यामुळे त्यानंतर काम दिसेल सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्य, हे सुद्धा बौद्ध धर्माने निर्माण केलं. त्यानंतर भारतीय संस्कृतीचा विदेशात प्रसार, हेही आपल्याला फार मोठं काम बौद्ध धर्माने केलेलं दिसतं. की भारतीय संस्कृती जर विदेशात कोणी पोहोचली असेल तर ती म्हणजे बौद्ध धर्माने पोहोचली. तर अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण बौद्ध धर्माविषयी सविस्तर माहिती बघितली. जर तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर आवडले असेल, नक्कीच लाईक बटन वर क्लिक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्ही हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करू शकता. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये येथेच थांबतो. धन्यवाद.